नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 15 नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत. सर्वात प्रथम इराचं लॉग इन करायचंय. 15 नंबरच्या सेशनला जायचंय. भाषा आपण निवडतोय, लॅब आवर, सेल्फ पाथ लर्निंगला आपण जाऊ, प्रोसीड टॅबवरती क्लिक करू. पहिला प्रश्न आपल्या समोर, रेडी टेम्पलेट कशा सर्च व क्रिएट करतात त्यानुसार एक स्टेप्स आपल्याला निवडायचे. तर पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचंय. नंबर 2, इनोलप आयकॉन्स इन्सर्ट करण्याकरता दिलेले इमेजेस म्हणून पर्याय निवडायचा आहे. तर ऑप्शन बी वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. हवे त्या इमेजेसला क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन बघू शकता. आपल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण आयकॉन्स फॉर्मॅट करू शकत नाही. उत्तर चूक, आपण फॉर्मॅट करू शकतो. नंबर 4, टेक्स्ट बॉक्स टेक्स्ट इंटर करण्याच्या स्टेप्स पाहिजे, त्यापैकी योग्य स्टेप्स निवडायचे. टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करून टेक्स्ट बॉक्स म्हणून जुने टेक्स्ट काढायचे, नवे टेक्स्ट इंटर करायचे. अशा पद्धतीने ते होतं. म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. फॉन्टची साईज वाढवण्यासाठी आपल्याला फॉन्ट ग्रुपवर साईजवर क्लिक करावं लागतं. उत्तरेचं बरोबर आपल्याला निवडायचं आहे. डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्यासाठी रिकाम्या टॅबवर क्लिक करा, म्हणजे आपल्याला फाईलवर जावं लागतं. डॉक्युमेंट आपण एक्सपोर्ट करू शकतो, पीडीएफ वगैरे. तर अशा पद्धतीनं सेल्फ पाथ लर्निंगच्या काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. आपण नॉलेज चेकला जातोय, स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. नेक्स्ट, तुमच्या ग्रीटिंग कार्डमध्ये तुम्हाला काही आयकॉन्स ऍड करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथम इन्सर्ट टॅबवरती जावं लागेल. त्यातून तुम्हाला आयकॉन्स घ्यावे लागतील. MS वर्ड तुम्ही एखाद्या आयकॉनचा कलर कोड जाऊन बदलू शकता. तर तुम्हाला ग्राफिक फील्डमध्ये जाऊन कलर याचा बदलता येतो. एखादे एलिमेंट्स कॉपी करण्यासाठी रिकामी जागा कीबोर्ड शॉर्टकटचा कट वापरला जातो. तर कंट्रोल-C हे कट कॉपी करण्यासाठी वापरलं जातं. MS वर्ड मधील टॅब खाली पुढील कोणता पर्याय ओळखा, फॉन्ट साईज, फॉन्ट कलर, बोल्ड. आयकॉन्स ही इन्सर्ट मध्ये असतं, त्याच्यामुळे आपण हा पर्याय निवडला नाही. सेव्ह टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे इमेजेस पैकी कोणतं ग्रीटिंग कार्ड आहे, तर 4 नंबरचं ग्रीटिंग कार्ड आपल्याला दिसतंय, म्हणजे 4 नंबरचं पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. अशा पद्धतीनं नॉलेज चेक पण आपण पूर्ण केलंय. आता आपण जातोय गाइडेड डू इट युअर सेल्फ मध्ये. तर गाइडेड डू इट युअर सेल्फला गेल्याच्या नंतर पहिला प्रश्न आपल्या समोर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करायचंय आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट एरियल आणि फॉन्ट साईज 36 मध्ये बदलायचे. बऱ्याचदा काय होते, आता असे काही प्रॉब्लेम जर कधी आला ना, तर फाईलमध्ये जा, न्यूला क्लिक करा, ब्लँक डॉक्युमेंट्स घेऊन टाका. काय टाईप करायला सांगितलेले आहे तुम्हाला, तर हॅपी बर्थडे तेवढे शब्द तुम्हाला मॅन्युअली टाईप करून घ्यायचे आहे. जसं की आता मी टाईप केले, त्याला सिलेक्ट करायचंय, त्याचा फॉन्ट एरियल वगैरे घेऊन टाकायचा आहे, साईज 36 मध्ये बदलायची आहे आणि ओके टॅबवरती क्लिक करून सबमिट टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं, म्हणजे प्रश्न बरोबर आहे. नंबर 2, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये हॅपी बर्थडे टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे आणि पॅराग्राफ मध्ये जाऊन अलाइनमेंट त्याची लेफ्ट वापरायची, अलाइनमेंट सेंटर करायची, सॉरी. तर हॅपी बर्थडे नावाचा टेक्स्ट याला आपण सिलेक्ट करू आणि अलाइन आपण त्याला सेंटर करतोय. त्यानंतर उत्तर सबमिट करायचं आहे. त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आता याचा पण सेम त्या पहिल्या प्रश्नासारखा प्रॉब्लेम आहे. आता हे कसं करायचं, परत याला ओके करायचंय, फाईलला जायचं, न्यूला क्लिक करायचं, ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करायचंय, परत इन्सर्टला जायचंय, टेक्स्टला क्लिक करायचंय, ड्रॉ टेक्स्ट बॉक्सला क्लिक करायचंय, टेक्स्ट बॉक्स असा उडून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परत आपल्याला स्मॉल लेटर मध्ये जसं सांगितलं तसंच आपल्याला ते टाईप करायचंय. जसं की आपण हॅपी बर्थडे इथं टाईप करतोय आणि बाजूला क्लिक करून आपल्याला सबमिट पर्याय या ठिकाणी वापरायचा, म्हणजे तो प्रश्न बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंट्स मध्ये इन्सर्ट टॅब मध्ये इमेजेस ग्रुप म्हणून पिक्चर्स वापरून मशीनवरील तुमच्या आवडीचं पिक्चर घ्यायचं आहे. आता माझ्या मशीन मध्ये पिक्चर्स वगैरे नाही, पण याची सोडवण्याची पद्धत काय आहे की परत एकदा न्यू डॉक्युमेंट घेऊन टाका, इन्सर्टला जा, पिक्चरला क्लिक करा, ओनली इन्सर्ट पिक्चरला क्लिक करायचं 1-2 वेळेस, साईटला क्लिक करून कॅन्सल करून त्याला सबमिट केलं तरी चालतं. अशा पद्धतीनं हे गाइडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपण जातोय. 5-7 फेब्रुवारीला आपण सोडवलं, स्कोर 100चा या ठिकाणी आलाय. प्रोसेस पूर्ण तुम्हाला माहिती कसा कंप्लीट करायचा आहे. सिम्युलेशनच्या क्वेश्चनला आपण जातोय आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय. वर्ड डॉक्युमेंटचं क्रिएशन, फॉर्मॅटिंग, शेअरिंग सुलभ करते. आता कार्ड नाव पर्याय निवडायचा आहे. सर्च बार मध्ये बिग केक बर्थडे कार्ड सर्च करायचं आणि ते क्रिएट करायचं आहे. पण नवीन टेम्पलेट जर आपल्याला सर्च करायचे असतील ना, तर टेम्पलेट मिळत असतात न्यू मध्ये आपल्याला, आहे की नाही. पण टेम्पलेट सर्च करत असताना त्यांनी डायरेक्ट नाव नाही सांगितलं, डायरेक्ट त्यांनी सजेस्ट सर्च केलं कॅटेगरी वाईज. मग आपल्याला पहिले कोणता पर्याय निवडायचा आहे, कार्ड नावाचा पर्याय निवडायचा आहे आणि मग कार्ड नावाचा पर्याय निवडल्यावर परत त्या सर्च मध्ये क्लिक करायचं, म्हणजे बिग केक बर्थडे कार्ड सर्च होईल, त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि क्रिएट करायचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय 2 नंबरच्या. डॉक्युमेंट सर्वात रिसेंट व्हर्जन जतन करण्यासाठी सेव्ह ॲज करायचंय तुम्हाला, पण सेव्ह ॲज कुठं करायचंय, डेस्कटॉपवर.
मग कसं केलं जातं, तर फाईलला जावं लागतं, सेव्ह ॲजला क्लिक करावं लागतं, डेस्कटॉपला क्लिक करून त्याला सेव्ह बटनावरती नाव टाईप करून सेव्ह टॅबला क्लिक करावं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. ऍक्शन एक्सप्रेस करण्यासाठी वर्ड पेक्षा आयकॉन्स अधिक इंटरेस्टिंग आहेत, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये बलून आयकॉन आपल्याला घालायचा आहे. तर मग आपल्याला इन्सर्टला जायचंय, आयकॉनला क्लिक करायचंय, इथं सर्च करायचं कॅटेगरी आपल्याला किंवा नाव सर्च करायचंय, तर आपण नाव सर्च केलं बलून, त्यातला जो बलून दिसतो त्यावरती क्लिक करायचंय, इन्सर्ट टॅब. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. चांगले कलर याला देण्यासाठी आपल्याला काय करायचं, ग्राफिक फिलचा कलर द्यायचा आहे. तर ग्राफिक फिल मध्ये जायचंय आणि इथं हा ब्ल्यू ॲसेंट वाला जो कलर आहे 5 नंबरचा प्रश्न आपण घेतोय की टेक्स्ट इंटर करण्यासाठी काय करायचं आपल्याला, इथे जी रिकामी जागा दिसते ना यावरती ओनली क्लिक करायचं. हा जो शब्द सिलेक्ट केला हॅपी बर्थडे, त्याची 28 एवढी साईज घ्यायची आहे, 28 निवडायचं. व्हिज्युअल डिझाईन क्लिअर करण्यासाठी कोहेसिव्ह अलाइनमेंट महत्वाची असते, म्हणून त्या अलाइनमेंटला आपल्याला काय करायचं, सेंटर करायचं. तिथे सेंटर अलाइनमेंट. लास्ट पीडीएफ म्हणून एक्सपोर्ट करायचंय, फाईलला जायचंय, एक्सपोर्टला क्लिक करायचंय, क्रिएट पीडीएफला क्लिक करायचंय आणि त्याला पब्लिश करायचं. अशा पद्धतीनं आपण काय केलं, सिम्युलेशनचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले. त्याच्या पुढच्या भागावरती आपण जातोय, सेशन कम्प्लिशनच्या. स्टार्ट बटनावरती क्लिक करतोय. नेक्स्ट पहिला प्रश्न आहे, युजर इंटरफेस प्रदान करते ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य, बरोबर याचं उत्तर द्यायचं आहे. ऑपरेटिंग सिस्टमचे पुढील पैकी कोणतं कार्य नसतं, तर युजर्सना विशिष्ट कार्य करण्यास सक्षम, जसे की स्प्रेडशीट एडिट करणे ऑपरेटिंग सिस्टमचं कार्य नाही. या सिस्टम सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटर संसाधनाचे तसेच मेमरी प्रोसेसिंग स्टोरेज यांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असते, त्याला ऑपरेटिंग सिस्टम असं आपण बोलत असतो. सिस्टम सॉफ्टवेअर मध्ये पुढील प्रकारचे प्रोग्राम असतात, शिवाय सेक्टरच्या शिवाय पुढील सगळे प्रकार त्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम मध्ये असते. अशा पद्धतीनं 15 नंबरचं सेशन तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. भेटू परत पुन्हा 16 नंबरच्या सेशन मध्ये. ओके, थँक्यू. भारत माता की